Hello dear students, myself Shankar sir. Today we study 8th standard maths, chapter number 6, factorization of algebraic expressions. आता या टॉपिक मधला आपण प्रॅक्टिस सेट 6.1 याच्या अगोदर आपण पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 6.2 मधील आपण पहिले 3 एक्झाम्पल झालेले आहेत. आज आपण 4th एक्झाम्पल पाहणार आहे. क्वेश्चन काय बघा, फॅक्टराइज. आता याच्यामध्ये आपण कोणता फॉर्म्युला यूज करायचा ते व्यवस्थित पाहूया. तर बघा आन्सर मध्ये बघा बघा काय सांगितलं, हे 2l क्यूब आहे. इथं क्यूब दिसतंय, मध्ये प्लस आहे आणि 432m क्यूब आहे. याचा अर्थ इथं क्यूब आहे प्लस इथं पण क्यूब आहे. याचा अर्थ मला असं वाटतं a क्यूब मध्ये प्लस आहे प्लस b क्यूब हा आपला फॉर्म्युला यूज केला पाहिजे. आता फॉर्म्युला काय सगळ्यांना माहितीच आहे. काय करायचं बघा, इथं प्लस साइन आहे आणि इथं a क्यूब याचा अर्थ a चा क्यूब आहे, मध्ये प्लस साइन आणि इथं b क्यूब आहे याचा अर्थ b चा क्यूब आहे. a आणि b आपल्याला समजलेले आहे. तर आपण कसं करतो, इथं प्लस असेल तर फर्स्ट ब्रॅकेट मध्ये या दोघांची एडिशन म्हणजे a प्लस b करतोय. कळलं, या दोघांची एडिशन. आता काय करायचं, इनटू इन सेकंड ब्रॅकेट ह्या a चा स्क्वेअर करायचा. ओके, स्क्वेअर केला. आता ह्या पूर्ण फॉर्म्युलेमध्ये मायनस साइन हा एकदा असतो. मग आता इथं मायनस दिलं पाहिजे. मायनस ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे a इंटू बी होणार आणि आता b चा स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. म्हणजे सर्वांना समजलं का बघा, a क्यूब प्लस b क्यूब म्हणजे a चा आणि b चा क्यूब समजलेला आहे, मध्ये प्लस साइन आहे. तर a आणि b ची एडिशन हे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये इनटू इन सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजे ह्या पहिल्या स्क्वेअर करायचा, मध्ये मायनस साइन यायचं. a इंटू b याचा अर्थ या दोघांचा गुणाकार आणि प्लस या b चा स्क्वेअर. फॉर्म्युला सगळ्यांना समजलाय ना. आता आपलं जे एक्झाम्पल आहे ते काय पाहूया. लक्ष द्या, इथे काय म्हणले बघा, 2l क्यूब म्हणलेलं आहे. 2l क्यूब प्लस 432 m क्यूब. आता आपल्या सर्वांना एक गोष्ट इथं थोडी जर केअरफुली काळजीपूर्वक घेतली पाहिजे. कोणती घेतली पाहिजे बघा, इथं 2l क्यूब आहे, l क्यूब आहे, पण हा 2 हा कोणत्याही नंबरचा क्यूब नाही. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, 1 क्यूब इज 1, 2 क्यूब इज 8. म्हणजे 2 चा घन 8 आहे, 3 चा घन 27, 4 क्यूब 64, 5 क्यूब 125, 6 क्यूब 216, 216, 7 क्यूब 343. बर लक्ष द्या, 8 क्यूब 512. आता आपण चेक करूया, हे जे नंबर आहेत ना, 8 1 सोडू दे, 1 चा संबंध आहे. 8 27 64 125 यापैकी नंबर इथं पाहिजे. इथं इथं आहे का काय, तो कुठं नाहीये. बर 432 इथं कुठं आहे का, बरोबर. इथं 512 आहे, इथं 343 या मधला नंबर आहे. त्यामुळं इथं ब्रॅकेटचा आपल्याला क्यूब व्यवस्थित करता येणार नाही. आता काय करायचं बघा, लक्ष व्यवस्थित द्या. काय करायचं लक्ष द्या, हे 2 जर नसेल तर ठीक आहे, उलट तर बरं होईल. मग काय करायचं, थोडं ऍडजस्टमेंट करायची. म्हणजे काय करायचं, 2l क्यूब आहे ना, मी असं लिहिलं 2 इंटू l क्यूब. ठीक आहे, आता इथं 2 दिसतंय, याचा अर्थ ह्यातून सुद्धा 2 आपल्याला कॉमन काढलं पाहिजे. हे 432 इथं प्लस साइन लिहितो. 432 ची जर आपण फोड केली, फॅक्टर पाडली, 432 बाहेर 2 काढल्यामुळं 432 ला 2 ने भागा. आता बघा 432 आहे तुमचं, आपण तोंडी करूया. 400 चं निम्म किती होणार, 200 होणार आणि ह्या 32 चं निम्म 16 होणार. यांची बेरीज 216. लक्ष ठेवा, 216 आल्याचं असं फॅक्टर पाडल्यानंतर आणि हे m क्यूब. आता चेक करा, हे 2 सोडून द्या दोघांना. पण बघा हे तर l क्यूब आहे आणि हे 216 हा इथं बघा बघा 6 चा क्यूब आहे. म्हणजे व्यवस्थित ऍडजस्ट होते. 2 जर आपण साइडला काढलं तर आपल्याला परफेक्ट क्यूब
चे टर्म मिळत आहेत. आता काय करायचं लक्ष द्या. हे आता 2 नको आहे ते फक्त आपण कॉमन घेऊया. म्हणजे काय करायचं बघा, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, ते फक्त कॉमन बाहेर काढूया. म्हणजे 2 कॉमन घेतलं ते इथं कोण राहिलं बघा, एल क्यूब राहिलेलं आहे मध्ये प्लस साइन आणि 216 एम क्यूब राहिले. 216 एम क्यूब. ओके, आता काय करायचं लक्ष व्यवस्थित द्या. हे 2 असू दे. आता चेक करा, हे एल क्यूब सिंगल आहे काय अडचण नाही, एल चा क्यूब आहे. हे काय कळलं तुम्हाला, एल चा क्यूब आहे हे समजलं. ओके, आता हे मध्ये प्लस 216 एम क्यूब हा कोणत्या नंबरचा क्यूब आहे बघा, 216 माझ्या मते 6 चा क्यूब आहे. याचा अर्थ आपला ब्रॅकेटचा यूज केला पाहिजे. याच्या ऐवजी 6 आणि एम क्यूब च्या ऐवजी एम, ब्रॅकेटचा क्यूब. सर्वांना समजलं बघा. म्हणजे आपल्याला एल क्यूब म्हणजे एल हे मिळालं, मध्ये प्लस असू दे 6m. सेकंड टर्म कुठली मिळाली, 6m मिळाली. म्हणजे a म्हणजे एल आणि बी म्हणजे कोण, 6m. आता काय करायचं बघा, फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. इज इक्वल टू हे 2 आहे असं. आता इथं कसं आलं, ए क्यूब प्लस बी क्यूब, ए आणि बी होते तर त्या दोघांची ऍडिशन आहे. आता बघा, म्हणजे एल आणि 6m आहे तर ह्या दोघांची ऍडिशन a प्लस बी म्हणजेच एल प्लस 6m. म्हणजे एल प्लस 6m दोघांची ऍडिशन केलेली आहे. एवढं कळलं, a प्लस बी झालं. आता a स्क्वेअर आहे म्हणजे याचा स्क्वेअर. आता हे एल हे सिंगलच आहे त्यामुळे एल स्क्वेअर करताना ब्रॅकेटचा यूज नाही केला चालतो. a स्क्वेअर म्हणजेच एल स्क्वेअर करायला पाहिजे. इन सेकंड ब्रॅकेट इनटू लिहायचं आहे, हे इनटू सेकंड ब्रॅकेट एल स्क्वेअर. ओके, आता मायनस साइन a इंटू बी याचा या दोघांचा गुणाकार एल इंटू 6m. ठीक आहे, आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर. आता बघा हे दोघे 6m आहे तर प्लस साइन लिहिलं आणि 6m स्क्वेअर करायचं तर तुम्ही असं लिहिलं असता तर हे रॉंग, चुकलं बघा. का चुकलं बघा, इथे m चा स्क्वेअर आहे, 6 चा स्क्वेअरच नाही. त्यामुळं काय करायचं, जर स्क्वेअर करायचं आहे आणि अशी 6m असं असेल तर ब्रॅकेट वापरायचा, म्हणजे यूज करायचाच ब्रॅकेट. म्हणजे कसं लिहायला पाहिजे, असं लिहायचं नाही. कसं लिहायचं, 6m आहे ना ते ब्रॅकेट मध्ये लिहायचं आणि मग ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. मला समजलं बघा, महत्वाचं आहे, इथं चूक होऊ शकते. 6m ब्रॅकेट स्क्वेअर आणि ब्रॅकेट क्लोज. आता फक्त लास्ट स्टेप राहिलेली आहे, व्यवस्थित लक्ष द्या. हे इज इक्वल टू हे 2 आहे असं फर्स्ट ब्रॅकेट मध्ये एल प्लस 6m इनटू. आता काय करायचं, हे एल स्क्वेअर आहे असं एल चा स्क्वेअर. आता बघा इथं मायनस साइन, पहिला साइन घेऊया, परत नंबर घ्यायचे. यात 6 दिसते फक्त 6 दिलं आणि एल इंटू एम. बरं, प्रोसेस काय समजते का मला, साइन पहिल्यांदा, परत नंबर आणि परत व्हेरिएबल. मायनस साइन 6 हा नंबर आहे आणि एल इंटू एम चा फक्त जवळ घ्यायचं. आता प्लस स्क्वेअर करायचं आहे, ब्रॅकेट स्क्वेअर. 6 चा स्क्वेअर काय येणार, 6 स्क्वेअर 36 आणि हे m चा स्क्वेअर करायचं आहे असं लिहिलं नुसतं m. अन्याय करायला कोणावर, 6 चा स्क्वेअर 36 आणि m चा स्क्वेअर m स्क्वेअर होणार. आणि हे काय करूया, ब्रॅकेट आपण कंप्लीट करूया. हे तुमचं लास्ट आन्सर आहे. सर्वांना समजलं का बघा. देन एक्झाम्पल नंबर 5, 24a³ प्लस 81b³. आता बघा कोणता फॉर्म्युला यूज करायचा व्यवस्थित बघूया. इथं 24a³ आहे म्हणजे क्यूब दिसते बघा, प्लस 81b³ म्हणजे इथं क्यूब आहे प्लस इथं पण क्यूब आहे. याचा अर्थ आपल्याला क्यूब प्लस क्यूब, याचा अर्थ आपल्याला इथं a आणि b आहे त्यामुळे a b व्हेरिएबल यूज करायला नको. आपण काय करूया, m n यूज करूया. म्हणजे m क्यूब प्लस n क्यूब. आपण सर्वांना फॉर्म्युला माहित आहे. काय करायचं, m चा क्यूब आहे n क्यूब आहे. आता काय करतो, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये या दोघांची ऍडिशन म्हणजे m प्लस n. ओके, इनटू इन सेकंड ब्रॅकेट m स्क्वेअर होणार मायनस या दोघांचा गुणाकार म्हणजे m इंटू n आणि प्लस या n चा स्क्वेअर. फॉर्म्युला समजला असेल. ओके,
आता आपल्याला काय करायचंय बघा, आपलं जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये जरा कन्वर्ट करायचं आहे. डायरेक्ट असेल तर ठीक आहे, नसेल तर आपल्याला काय करायचं आपण बघूया. लक्ष द्या की काय बघायचं, 24a³ आहे प्लस 81b³. आता 24 हा परफेक्ट क्यूब नंबर आहे का बघा इथे. 24 यात कुठे दिसते का, नाही दिसत. हे दिसत नाही म्हणजे हे पण दिसत नसते बघा. 80 मध्ये कुठे आहे का, नाही. कळलं. म्हणजे 24 आपल्याला 24a³ हे आपण स्प्लिट केलं पाहिजे, थोडं त्याचे फॅक्टर पाडले पाहिजे. आता बघा 24 आता इव्हन नंबर आहे तर 2 इंटू केलं. 24 म्हणजे 12 वर 2 जा 24 होतं. बरोबर. हे 2 ला फॅक्टर पाडल्यानंतर 12 बरोबर परफेक्ट क्यूब आहे का इथं, नाही. कळलं. याचा अर्थ 2 न फॅक्टर पाडून काय उपयोगाचं नाही. ठीक आहे. इथे चेक केलं तर 2 ला फॅक्टर पडतच नाही, त्यामुळे 2 चा उपयोग नाही. ठीक आहे. बरं 2 जाऊ दे. 3 बरोबर 3 8 जा 24 3 8 24 होते. ठीक आहे. बरं हे झालं. आता एक काम करूया, याचं पण बघूया. बघा हे 3 सोडलं तर 8 म्हणजे बघा इथं आहे बघा परफेक्ट क्यूब दिसतो इथं, परफेक्ट क्यूब आहे. याचा अर्थ ही जी टर्म आहे 3 into 8 असं स्प्लिट केलं आणि 81 सुद्धा आपण करूया. तर काय करायचं मला, याचं इज इक्वल टू 24 चं 3 into 8 आणि हे a³ आहे असं. आता 81 चं बघा 3 च्या मल्टिपल मध्ये आहे. आपण 81 ला 3 ने डिवाइड करायचं. 3 2 जा 6 8 - 6 2 हे 1 खाली घेतलं. 3 7 जा 21. ओके. म्हणजे काय बघा 3 into 27 आले. 3 into 27 आपण लिहू शकतो 81 च्या ऐवजी 3 into 27 आणि हे b³ बघा. 81 फक्त आपण स्प्लिट केलेला आहे आणि 24 फक्त स्प्लिट केले आहे. सर्वांना समजलं. आता सर्वांना समजलंय का बघा, व्यवस्थित लक्ष द्या. आता हे 3 आणि याच्यामध्ये पण 3 आहे, हे आपण फक्त कॉमन घेऊया. म्हणजे काय करायचं, 3 कॉमन आउटसाइड ब्रॅकेट मध्ये बघा हे 8a³ राहतं प्लस हे 3 बाहेर गेले 27b³. आता हे झाल्यावर आपल्याला 8a³ असं न लिहिता एका ब्रॅकेटचा क्यूब लिहायचा. म्हणजे कसं लिहायचं बघा, इज इक्वल टू 3 लहान करूया. 8a³ आहे ना, याच्या ऐवजी आपण ब्रॅकेटचा क्यूब लिहायचा. 8 2 चा क्यूब आहे, याचा अर्थ 2 आणि a³ च्या ऐवजी a लिहायचं. म्हणजे 2a ब्रॅकेट क्यूब प्लस 27 बरोबर 3 चा क्यूब आहे, याचा अर्थ 3b लिहायचं. इन ब्रॅकेट 3b ब्रॅकेट क्यूब. याचा अर्थ आपल्याला काय मिळालं बघा, हे 2a मिळालं. m म्हणजे कोण, 2a. हे 2a मिळालं m. आणि 3b म्हणजे कोण, n. समजलं बघा. m प्लस n म्हणजे या दोघांची ऍडिशन करायची. m म्हणजे 2a आणि n म्हणजे कोण, 3b. आता काय करायचं बघा, इज इक्वल टू हे 3 आहे असं बघा, m प्लस n याचा अर्थ या दोघांची ऍडिशन काय करायचं बघा, इन ब्रॅकेट m प्लस n म्हणजेच काय बोला बघूया 2a प्लस 3b. आता इंटू असतं मध्ये, इन सेकंड ब्रॅकेट m स्क्वेअर याचा अर्थ याचा स्क्वेअर करायचा. 2a चा स्क्वेअर, स्क्वेअर करत असताना हे दोघे बघा 2a, तर ब्रॅकेटचा यूज करायचाच. मग मगाशी सांगितलंय ब्रॅकेट स्क्वेअर करायचं. तर मायनस m इंटू n याचा मायनस या दोघांचा गुणाकार 2a इंटू 3b. आता प्लस n स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, इथं सुद्धा ब्रॅकेटचा यूज केला पाहिजे. प्लस 3b ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. लास्ट स्टेप बघा व्यवस्थित लक्ष द्या. इज इक्वल टू हे 3 इन ब्रॅकेट 2a प्लस 3b इंटू. आता स्क्वेअर करायचा आहे तर 2 चा स्क्वेअर काय होणार 4 आणि ह्या a चा स्क्वेअर a स्क्वेअर. बी केअरफुल. 2 स्क्वेअर 4
आणि ए स्क्वेअर तुम्ही तर असं लिहिलं सा रॉंग होणार चुकणार 2 स्क्वेअर 4 आणि हे ए स्क्वेअर तुम्हाला मगाशी मी सांगितलं मिडल टर्म ही घेत असताना पहिला साइन घ्यायचं मायनस परत नंबर घ्यायची 2 into 3 2 into 3 काय होणार 6 होणार ना 6 आणि परत व्हेरिएबल असं घ्यायचं ओके आणि प्लस याचं स्क्वेअर करायचं याचं स्क्वेअर काय होणार 3 चा स्क्वेअर 9 आणि बी स्क्वेअर ओके आपलं एक्झाम्पल कंप्लीट झालेलं आहे देन एक्झाम्पल नंबर 6 y cube plus 1 upon 8y cube आपल्या सर्वांना माहितीच आहे इथे क्यूब आहे प्लस इथं पण क्यूब दिसतोय तर आपण फॉर्म्युला यूज केला पाहिजे काय करूया m क्यूब लिहूया m क्यूब प्लस n क्यूब सर्वांना माहित आहे m चा क्यूब आहे आणि इथे n चा क्यूब आहे आपण कसं करतो इन फर्स्ट ब्रॅकेट या दोघांची एडिशन म्हणजे m प्लस n परत इनटू इन सेकंड ब्रॅकेट m स्क्वेअर म्हणजे पहिले स्क्वेअर करतोय मायनस साइन या दोघांचा गुणाकार m इंटू n प्लस याचा स्क्वेअर म्हणजे n स्क्वेअर होणार बरं थोडंसं सर्वांना समजलं असेल तर आता काय करायचं म्हणा हे जे आहे ते पहिला ऍडजस्ट करूया आपण इथंच ऍडजस्ट करू शकतो बघा बाबा हे सिंपल आहे y क्यूब हा y चा क्यूब आहे काय अडचण नाही आता इथे प्लस आहे आता या हा कोणत्या नंबरचा कोणत्या क्यूब आहे बघायचा आहे तर 1 बघा आता ब्रॅकेटचा क्यूब आपल्याला करायचा आहे 1 हा 1 चा क्यूब आहे 1 क्यूब इज 1 आता 8y क्यूब आहे 8 म्हणजे इथं 2 लिहिलं पाहिजे 2 आणि y क्यूब म्हणजे y लिहिलं पाहिजे 2y बघा बरं 1 क्यूब 1 येतोय 2y चा क्यूब बघा 2 चा क्यूब 8 आणि y क्यूब ऍड झालेला आहे म्हणजे हे आपल्याला घेऊन सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचं बघा हे लिहूया y क्यूब प्लस 1 अपॉन 2y ब्रॅकेट क्यूब हे तुमचं m आहे म्हणजे y आणि हे तुमचं n आहे म्हणजे 1 अपॉन 2y या दोघांचा यूज करायचं इथे ऍडिशन केली बघा तर या दोघांची ऍडिशन करूया इन फर्स्ट ब्रॅकेट y प्लस 1 अपॉन 2y ओके आता m स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर करायला पाहिजे हे सिंगलच आहे काय अडचण नाही मग y स्क्वेअर आहे असं मायनस m इंटू n आहे म्हणजे या दोघांचा गुणाकार म्हणजे काय करायचं y इंटू 1 अपॉन 2y ओके तर प्लस n स्क्वेअर याचा ते याचा स्क्वेअर करायला पाहिजे याचा स्क्वेअर करताना ब्रॅकेटचा यूज करूया इन ब्रॅकेट 1 अपॉन 2y ब्रॅकेट स्क्वेअर आणि ब्रॅकेट कंप्लीट ठीक आहे आता काय करायचं बघा लक्ष इज इक्वल टू इथं काय टेन्शन घ्यायची गरज नाही y प्लस 1 अपॉन 2y आता हे y स्क्वेअर आहे असं इंटू इन सेकंड ब्रॅकेट y स्क्वेअर आहे असं आता बी केअरफुल हे मायनस आहे लिहिलं आता बघा वरती y आहे खाली इथं y आहे हे y y काय होणार बघा कॅन्सल होणार आहे लक्ष व्यवस्थित काय होणार हे y आणि हे y कॅन्सल झालं तर राहिले काय बघा 1 अपॉन 2 म्हणजे 1 अपॉन 2 राहिलेला आहे y कॅन्सल आता प्लस स्क्वेअर करायचं 1 स्क्वेअर इज 1 2 स्क्वेअर इज 4 आणि y स्क्वेअर इज y स्क्वेअर असं लिहिलं पाहिजे आपल्याला काळजीपूर्वक घ्या आता आपलं हे आन्सर हे फायनल आन्सर आहे आता हे म्हणजेच काय होतं हे आपल्याला लिहूया काय लिहायचं इथं y क्यूब प्लस याचा क्यूब म्हणजे काय 1 अपॉन 8y क्यूब समजलं देन नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एग्जांपल a क्यूब प्लस 8 अपॉन a क्यूब बघा हे एक्झाम्पल माझ्या मते 7 नंबर एक्झाम्पल आहे सिंपल एक्झाम्पल आहे काय करायचं a क्यूब हा a चा क्यूब आहे प्लस आता हा बघा 8 याचा अर्थ 2 चा क्यूब आहे
ए क्यूब हा ए चा क्यूब आहे म्हणजे 2 अपॉन ए ब्रॅकेट क्यूब. तर फॉर्म्युला लिहूया हे 2 जरा व्यवस्थित लिहूया. काय करायचं बघा आन्सर मध्ये फॉर्म्युला यूज करूया. mn यूज करूया म्हणजे m क्यूब प्लस n क्यूब. काय करायचं m प्लस n m आणि n ची ऍडिशन परत इनटू इन सेकंड ब्रॅकेट m स्क्वेअर मायनस m इंटू n प्लस n स्क्वेअर. ओके आता हे घेऊया आपण a क्यूब प्लस 2 अपॉन a ब्रॅकेट क्यूब. आता काय करायचं बघा हे एक आहे आणि 2 अपॉन a आहे. या दोघांचा वापर करायचा म्हणजे दोघांची ऍडिशन आहे बघा. या दोघांची ऍडिशन करूया म्हणजे काय करायचं a प्लस 2 अपॉन a इंटू इन सेकंड ब्रॅकेट m स्क्वेअर म्हणजे याचं स्क्वेअर करायचं a स्क्वेअर होणार मायनस साइन दोघांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार a इंटू 2 अपॉन a प्लस n स्क्वेअर मीन्स याचं स्क्वेअर. बघा न्यूमरेटर डिनॉमिनेटर असा असेल तर ब्रॅकेटचा यूज करायचा आहे म्हणजे काय करायचं 2 अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर. ओके आता काय करायचं बघा आपण लक्ष व्यवस्थित द्या. आता हे तर सिंपल असतं इज इक्वल टू a प्लस 2 अपॉन a हे सिंपल. आता बघा हे a स्क्वेअर सुद्धा इझी आहे a स्क्वेअर. आता बघा इथं मायनस साइन हे वरचं a हे खालचं a काय होणार हे कट होणार बघा हे a हे कॅन्सल झालं मायनस 2 आलं बघा हे 2 आहे हे मायनस 2 आलं प्लस याचा स्क्वेअर 2 स्क्वेअर इज 4 a स्क्वेअर 4 अपॉन a स्क्वेअर आणि हे म्हणजे द्यायचं a क्यूब म्हणजे हे घ्यायचं आपल्याला प्लस 2 क्यूब इज 8 अपॉन a क्यूब. ओके example number 7 completed. Then example number 8. Example number 8. Last example of this practice set 6.2. काय करायचं बघा काय म्हणलं 1 अपॉन सॉरी example number 8 1 plus q cube upon 125. ओके आन्सर मध्ये आपण फॉर्म्युला पहिले लिहूया. कोणता फॉर्म्युला m क्यूब प्लस n क्यूब. काय करायचं इन फर्स्ट ब्रॅकेट m प्लस n इनटू इन सेकंड ब्रॅकेट m स्क्वेअर मायनस m इंटू n प्लस n स्क्वेअर. हे जरा नोटिस करूया 1 क्यूब बघा 1 आहे याचा अर्थ हा 1 चा क्यूब आहे. ओके ब्रॅकेटचा यूज नाही केला चालतो 1 क्यूब व्यवस्थित लिहूया 1 क्यूब प्लस हा बघा ब्रॅकेटचा यूज केला पाहिजे क्यूब क्यूब आहे याचा अर्थ क्यूब लिहिलं पाहिजे अपॉन 125 हा 5 चा क्यूब आहे क्यूब आहे ना ठीक आहे. मग हेच काय बघा 1 क्यूब प्लस क्यूब अपॉन 5 ब्रॅकेट क्यूब म्हणजे 1 एक आपल्याला मिळालेला आहे आणि क्यूब अपॉन 5 एक मिळालेला आहे. या दोघांचा वापर m आणि n म्हणून करायचा. मग काय करायचं इन फर्स्ट ब्रॅकेट या दोघांची ऍडिशन म्हणजे 1 प्लस क्यूब अपॉन 5 इनटू इन सेकंड ब्रॅकेट ह्या 1 चा स्क्वेअर मायनस त्या दोघांचा गुणाकार म्हणजे 1 इंटू क्यू अपॉन 5 प्लस n स्क्वेअर मीन्स क्यू अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर. लास्ट बेस्ट बघा काय करायचंय हा फर्स्ट ब्रॅकेट एज इट इज 1 प्लस क्यू अपॉन 5 1 स्क्वेअर इज 1 बघा आता 1 इंटू क्यू काय क्यू येणार आहे मायनस क्यू अपॉन 5 ओके आणि प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर इज 25
आपण हे लिहूया हे आन्सर लिहूया असणार 1 प्लस क्यू स्क्वेअर अपॉन क्यू क्यूब अपॉन 125. ओके